उणीव निर्माण होईल भाग्यात, तरी कर्मातून वृद्धी लाभात. जगाला काय आवडेल ते करू नका, तर तुम्हाला वाटत आहे ते करा. कदाचित आजचं तुमचं वाटणं, आजची तुमची कल्पना उद्या जगाची आवड बनू शकते. ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अग्नितत्वाची स्थिर रास म्हणजे तुमची सिंह रास होय. अग्नितत्व आहे, प्रखर आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे, धडाडी आहे. सोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं हा देखील महत्त्वाचा स्वभाव तुमच्यामध्ये आहे आणि तोच तुम्हाला या काळात उपयोगी पडणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. सिंह राशीचे स्वामी रविदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमच्या तृतीय स्थानात नीचीचे आहे. ही बाब शुभ वाटत असली तरी ते तिथे नीचीचे आहेत. आता होतं काय की पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान असतं. राजा हा इतरांकडून कामं करून घेतो, तो स्वतः परिश्रम करीत नाही. म्हणून तृतीय स्थानात रविदेव नीचीचे होतात. दुसरी बाब अशी येते की तृतीय स्थानात येणारी तूळ रास ही शुक्रदेवांची रास आहे. राजा म्हणजे कर्तृत्व आणि शुक्र म्हणजे हौसमौज आनंद होय. त्यामुळे राजाला तिथे फारसं मानवत नाही. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रविदेव मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करतील. तेथून त्यांच्या प्रभावात फरक पडेल. वृश्चिक रास तुमच्या राशीला मानवते. तेथून कर्तृत्व दिसून येतं. वास्तूचे शुभ योग निर्माण होतात. तसंच अनेक बाबी सकारात्मक होतात. व्यक्तिमत्व अग्रेसिव्ह होतं. अनेक वेळा महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात नैराश्य येणं आणि दुसऱ्या पंधरवड्यात उत्साह वाटणं असा विभाग येतो. तुमच्या व्यक्तिमत्वात इथे निर्माण होतो. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. तसंच ते तुमचे लाभेश देखील आहेत. असे बुधदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेवांसह विराजमान आहे, ज्यामुळे तिथे लक्ष्मी योग बनलेला आहे. अर्थातच लक्ष्मी प्राप्त होणं हा विभाग इथे येतो. धन प्राप्त होणं हा विभाग देखील येथे येतो. मात्र धनाची बचत होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. कुटुंबात एखादा कार्यक्रम घडून येणं, नातेवाईकांचं घरी आगमन होणं, कुटुंब वृद्धी घडून येणं हा देखील विभाग इथे येतो. तुमची भाषा एरवी खूप प्रभावी असते, परंतु ती या महिन्यात थोडी नकारात्मक होण्याची शक्यता आहे. म्हणजे एरवी तुमची भाषा प्रभावी व ठाम असली तरी ती समोरच्याला दुखावत नाही. मात्र या महिन्यात तुमची भाषा समोरच्याला दुखावू शकते. म्हणून त्याबाबत थोडं सजग राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीही सांगितलं की तुमच्या परिश्रम स्थानात स्वतः राशी स्वामी विराजमान आहेत. स्वतः पुढाकार घेऊन राजा एखादं कार्य करतो तेव्हा निश्चितच काम चांगलं होतं. या महिन्यात कदाचित तुम्ही त्या दृष्टीने कामाचं नियोजन कराल आणि दुसऱ्या पंधरवड्यात उत्तम कार्य देखील कराल. थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी या महिन्यातील दुसरा पंधरवडा अधिक लाभदायक राहील. त्यानुसार
तुम्ही वास्तू किंवा वाहनाचं नियोजन करीत असाल, घराचं नूतनीकरण तुम्हाला करायचं असेल, तर त्या सर्व दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी सकारात्मक राहील. या काळात तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल, म्हणून तुम्ही या काळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा कालखंड परिश्रमाचा राहील. तुम्ही अभ्यासात बऱ्यापैकी परिश्रम करणार आहात. टेक्निकल किंवा फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक आहे. मात्र तुम्ही जर मॅनेजमेंट क्षेत्रात असाल तर तुम्हाला विशेष यश प्राप्त होण्याची एक शक्यता इथे निर्माण होत आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. उपवर वधूवरांसाठी या काळात फारसे सकारात्मक योग नाही, म्हणून त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची घाई करू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा राहील असं आपण म्हणू शकतो, कारण या काळात तुम्हाला थोडं नवीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण होणं, हितशत्रूंनी कारवाया करणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. तसंच कर्जाची आवश्यकता असल्यास तुमचं प्रकरण पुढे न सरकणं किंवा त्यात विलंब होणं असे प्रभाव देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून या सर्व बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. कारण नोकरी आणि व्यवसाय म्हणजे षष्ठ आणि सप्तम या दोन्ही स्थानाचे अधिपती असलेले शनिदेव आपल्या स्वराशीत आणि मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. त्याचा एक सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल. याशिवाय रवी शनी नवपंचम योग देखील आपण सकारात्मक म्हणू शकतो. विशेषतः ही स्थिती व्यवसायासाठी अधिक लाभदायक राहील. त्या तुलनेत नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ थोडा संघर्षाचा राहील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीसाठी योगकारक नव्हे तर राजयोगकारक असलेले मंगळदेव या महिन्यात नीचीचे आहे. अर्थात भाग्येश स्वतः नीचीचा असल्यामुळे त्याचा एक नकारात्मक प्रभाव कुठेतरी तुम्हाला प्राप्त होईल. विशेषतः घरात कारण असताना आणि नसताना विवाद निर्माण होऊ शकतो. हाताशी आलेली गोष्ट निसटून जाणं, एखादं काम पूर्ण होईलच असं वाटत असताना ते पूर्ण न होणं असा विभाग समोर येऊ शकतो. मात्र त्याचवेळी शनिदेव तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण करीत आहेत. चतुर्थ स्थानात शुक्र बुध यांचा लक्ष्मी योग आहे, तर दशम स्थानात गुरुदेव विराजमान आहे. तेथून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश चतुर्थ स्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आहे. तसंच तुमच्या कर्मस्थानात गुरुदेव विराजमान आहे. त्याचे तुमच्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव घडून येतील. विशेषतः गुरु व मंगळ यांच्या एकमेकांशी लाभयोग घडून येत असल्यामुळे गुरुच्या मार्गदर्शनाने मंगळ कार्यान्वित होईल. योग्य प्रकारे कार्य करण्याची शक्यता निर्माण होईल. त्यातून भविष्यात तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होतील. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी पुन्हा बुधदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला जुन्या वास्तूतून लाभ, आईपासून लाभ प्राप्त होईल. तुम्ही आधी एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली असेल, प्लॉट घेऊन ठेवलेला असेल, शेअर्स घेतलेले असतील, तर अशा विविध ठिकाणाहून तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या व्ययस्थानात भाग्येश नीचीचा, तर राशी स्वामी तृतीय स्थानात नीचीचा आहे. आपण प्रवासाविषयी 3, 9, 12 या स्थानांवरून बघतो. या तीनही स्थानांचे अधिपती कुठेतरी नकारात्मक स्थितीत असल्यामुळे प्रवास करताना स्वतःची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. प्रवासात अतिरिक्त खर्च होणं,
काहीतरी खर्च होणं असा विभाग देखील इथे समोर येतो. आरोग्यावर खर्च होऊ शकतो, हॉस्पिटलचा खर्च दिसून येत आहे. अशा विविध कारणांनी विविध खर्च होताना दिसून येत आहे. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी 7, 15 आणि 24 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करा. तर 4, 13 आणि 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता सिंह जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही दररोज सकाळी आपल्या घराचे सर्व दरवाजे व खिडक्या उघड्या करून ठेवाव्यात, जेणेकरून सूर्यप्रकाश तुमच्या घरात येऊ शकेल. असं मानलं जातं की सकाळी ज्या घरात सूर्यप्रकाश येतो त्या घरातील लोक कमी आजारी पडतात. म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.